श्री ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धीन जाणे आणि जाणे नित्यास्तो अपार शुद्ध परमात्मा ईश्वरे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जलतरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वन्य मिरवली जो सर्वज्ञानी त्याची करीती ध्यान त्याचे बुद्धिवारी करुणा विद्यापान मदची माझे होतसे त्याचे अज्ञानी भासी जगत तसा दोन्हीवरी सर्व दिसत आणि दोन्ही ठाईना सर्व जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म विजय पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधराती गाय बतावा राम ओम विचारे आत्मा प्रकाम नमन पुनारायण्या पुण्यदयी गौरवान्वित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत की जय। पूर्व पक्षाच्या मताने विषयाचं खंडन हे झाल्यानंतर म्हणजे त्यांनी काही आरोप केले होते की साक्षी हा सुखदुःखाला जाणतो, साक्षीच्या ठिकाणी अनेकत्व धर्म येतात याचं खंडन वेदांती करत असताना सिद्धांत मताने विषयाची सिद्धी हा विषय आपला चालू आहे। कोण करते अनुवाद? बाळासाहेब अनुवाद पट्टी केला सांगा जेवढा होईल तेवढा सांगा। सिद्धांत मताने विषयाची सिद्धी हा विषय चालू आहे। हा, सिद्धांत मताने विषयाची विषय कोणता आपला? विषय विषय शब्द अनेक येतात अनेक वेळा। ज्या वेळेला तिकडे इंद्रियांचे विषय तिथे शब्द विषयच येतो आणि आता इथे शब्द आला विषय तर इथं विषय म्हणजे तो सब्जेक्ट या चालू असणारा विषय त्यातला विषय। तर तेव्हा हा विषय कोणता आहे? या ग्रंथाचा विषय कोणता आहे? तर जीव हा ब्रह्मरूप आहे, जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी हा या ग्रंथाचा विषय आहे। सांगा चालू जीवामध्ये जो चैतन्याचा भाग आहे तो मतिमंद पुरुषातनं समजण्यासारखा असला तरी शास्त्रयुक्त पद्धतीने मतिमंद असतात, सगळेच असतात। सुरुवातीला कोणाची बुद्धी जोरात चालते तेव्हा सगळ्याची बुद्धी मंदच राहते, पण तिला जसे शास्त्र संस्कार होतात तशी ती अधिक प्रभावित होत राहते। म्हणून सुरुवातीला बुद्धी नाही चालल्यावर ती लगेच माघार नाही घेत। बुद्धीला हळूहळू घर्षण केलं की बुद्धीमध्ये बुद्धिमांद्य हा दोष शास्त्र श्रवणाने आणि गुरुकृपेने जातो। समजत चाललं की आपाप तो दोष निघून जातो आणि अधिक तेज बुद्धी व्हायला लागतो। त्यांच्या कृपेने प्रत्यक्ष अनुभव सिद्धी होते। पदार्थ न मानणे साहस आहे। पदार्थ न मानणे हे साहस आहे, म्हणजे असताना नसलेल्या पदार्थाला न मानणं हे काय अडचण नाही का? तो नाही। कारण पूर्व पक्ष म्हणला होता की साक्षी ज्या दिसत नाही त्या आम्ही मानत नाही, साक्षीचं ज्ञान होत नाही ना। हा, म्हणून मानत नाही आम्ही, कारण आम्हाला दिसत नाही। आता कशाने दिसत नाही असं विचारलं तर इंद्रिय, आणि इंद्रियाला तो अविषयाचा आहे। कालच्या ग्रंथातला विषय होता तर त्याला साक्षी मानत नाही, आम्ही मानतच नाही। इथेच म्हटलेलं आहे पूर्व सुरुवातीला की आम्ही साक्षी मानत नाही, कारण त्याचं आम्हाला कुठं ज्ञान होतं, ज्ञान होत नाही। असे कितीतरी पदार्थ आहेत व्यवहारामध्ये सुद्धा, मूर्त आणि अमूर्त पदार्थांची यादी आहे। अमूर्त पदार्थ व्यवहारामध्ये सुद्धा पुष्कळ आहे सांगितले तुम्हाला। आता साक्षी जो आहे तो कोणत्याही इंद्रियांना विषय नाही किंवा प्रमाणांनाही विषय होत नाही, कोणत्याही प्रमाणांचा तो प्रत्यक्षादी प्रमाणांचा विषय नाही। तर तेव्हा तो हा असा नाही कळणार, पण शास्त्राच्या द्वारे जसं चिंतन करेल गुरुकृपेने तो कळेल, नक्कीच कळतो।
यावरून असे सिद्ध झाले की साबास अंतकरण हे विशिष्ट चैतन्य जीव आहे. साभास अंतःकरण म्हणजे आभासा सहित असणारा अंतःकरण हे विशिष्ट जीवपणाला येतं. त्यात साबास अंतकरण एवढा भाग विशेषण आहे. साभास अंतःकरण हे विशेषण आहे. चैतन्य विशेष आहे म्हणजे साक्षी चैतन्य विशेष आहे आणि विशेषण अधिक विशेष बरोबर विशिष्ट असा हा जीव बनलेला आहे. जीव विशिष्ट झालेला आहे. आता विशिष्ट जीवातला तो विशिष्ट जरी वाटत असला तर तो पदार्थ कायमस्वरूपी विशिष्ट असला तर याचा छेद ब्रह्मज्ञानाने होतो. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे असं ज्या वेळेला हृदय ग्रंथीचा भेद होतो. आता हा भेद कसा होईल तर ज्या वेळेला आत्मज्ञान प्रगट होतं त्यावेळेला अंतःकरण वेगळं पडतं. जो चैतन्य आहे तो तर अगोदरच वेगळा होता. ह्याच्यात काहीच विशेष नाही. साक्षीच्या ठिकाणी कोणताही जीवत्व भाव बी नाही, साक्षी भावही नाही चैतन्याच्या ठिकाणी. आणि मग हे ज्या वेळेला कळेल त्यावेळेला तोच आभास म्हणजे आभासासहित साभास आभास अंतःकरणासहित असणारं जे चैतन्य हे जीव भावाला जे आलं होतं तर तो तिथून निसटलं. ते म्हणजे त्याला याचं ज्ञान झालं की अधिष्ठान स्वरूप मी आहे. मी अंतःकरण निष्ठ असा नाही. ज्या वेळेला असा आभास हा अंतःकरणाचा ताबा घेतो त्यावेळेला तो जीवपणाला प्राप्त होतो. एरवी तो जीव नाही. त्याच्याकडे धर्म कोणते आहेत? चैतन्याचे आहेत. आभास सुद्धा कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप असा आहे. पण तो प्रकाशित चैतन्य म्हणून त्याच्यावर विकार म्हणून आरोप आला. पण त्याच्याच ठिकाणी म्हणून बुद्धिस्त चैतन्याला अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान होतं. अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान कोणाला होईल झालं तर बुद्धिस्त चिदाभासाला म्हणजेच त्याला. आणि मग कसं होतं म्हटलं तर शास्त्राने त्याला बाद समानाधिकरणाने विषय प्रतिपादन केला आहे. आणि कुटस्थ चैतन्याचं मुख्य समानाधिकरण आहे. म्हणजे त्याच्यात विकार कधी झालाच नाही. चैतन्य कधी जीव भावाला आलंच नाही. चैतन्य जीव भावाला नाही आलं. मग आभासाने जीव भावाचे खरं तर आभासाचंच काम आहे इथं सगळं. आता पुढे जाऊन याच्यातही बरेच वादावादी आहेत किंवा आभास तरी कसा होईल की जे असंग असं चैतन्य त्याचा आभास कसा होईल. सूर्य हा मुळातच कसा आहे? सावयवान पदार्थ आहे. याचा प्रकाश ही जड आहे म्हणून याचा आभास होऊ शकतो. तर चैतन्याचा आभास कसा उत्पन्न होईल ही एक शंका आहे. पण तरी बी म्हणजे कळण्यासाठी आपल्याला हा विषय दिलेला आहे आणि तो सोपा आहे. कधी ज्या वेळेला तुम्हाला शंका येतील त्यावेळेला पुढे जाऊन शास्त्रात त्याचा आणखीन खोली मिळेल तुम्हाला. सध्या तरी एवढं ठीक आहे. सांगा. विशेष चैतन्य जो भाग जसा साभास अंतःकरण विशेष असेल तर जीव म्हणावे. म्हणजे विशेष चैतन्याचा जो भाग आहे त्याचा साभास आभासासहित असेल तर त्याला जीव म्हणावा. आणि साभास अंतःकरण उपाधी असेल तर त्या चैतन्य भागात साक्षी म्हणावे. आता उपाधी आणि विशेषण याच्यातला विषय झाला. गेल्या वेळेस बी 6 विषय चालला होता आपला. किंवा उपाधी कशाला म्हणतात आणि विशेषण कशाला म्हणतात. विशेषण कशाला म्हणतात? अंतःकरण आपले धर्मासह ज्यावेळेस दुसऱ्याचं ज्ञान करून तो त्यावेळेस त्याला विशेषण म्हणतात. आपल्या धर्म वर्तमान धर्मासह जो दुसऱ्याचं ज्ञान करून देतो त्याला विशेषण म्हणावं. आपल्या धर्मासहित दुसऱ्याचं ज्ञान करून देतो त्याला विशेषण म्हणावं. विशेषण. आणि आपण वेगळं राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देतो त्याला उपाधी असं म्हणतात. याच्यात उपाधी आणि विशेषण हे दोन नाही राहत. एक राहतं काहीतरी. एक तर आपल्याजवळ विशेषण तरी असेल नाहीतर उपाधी बी होऊ शकते. आणि ज्या वेळेला उपाधी राहते त्यावेळेला त्याला स्पष्ट ज्ञान होतं की मी कोण आहे? ब्रह्मरूपच आहे, चैतन्य स्वरूप आहे. अंतःकरण उपाधी जेवढ्या भागात लागली त्याची मग साक्षी म्हणावी. हां, जेवढ्या भागाला उपाधी लागली त्याला साक्षी असं म्हणतात. अंतःकरणाच्या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख दुःख इत्यादी संसार धर्म आहेत. बर. हे काय आहेत? अंतःकरणाच्या ठिकाणी संसार. शोभेताई सांगता का? सांग.
सांजापूरकर कोणी केला अभ्यास, कोण सांगता यांचे त्यांच्यानंतर सांगा. नाही लक्षात नाही येत. सांगा शिंदे ताई. संसार धर्म आहे त्याची. त्या संसार धर्माची साक्षी ज्ञान करून देतो म्हणून त्यावेळेस त्याला अंतःकरण ते विशेषण होतं. अंतःकरण विशेषण. कारण संसार धर्मासहित स्वतः त्याच्यावर आरोपित झाले. संसार धर्म साक्षीच्या ठिकाणी नाही, पण त्याच्या सहित ज्ञान झालं म्हणून विशेषण बनला. जसं गेल्या वेळेस विषय घेतला होता आपण, प्रत्येक जण म्हणतो माझ्या मागे फार उपाधी आहेत. तर उपाधी असेल तर सुटाय पाहिजे असा नियम आहे. मग त्याला त्याच्या पाठीमागं फार विशेषण आहेत असं सिद्ध होतं. कारण जर विशेषण असेल तर तो टाकून येत नाही, आणि उपाधी असेल तर टाकून येत नाही. तो उपाधी टाकून म्हणजे आहे त्याच्याकडे काम आहे, त्याला जाऊन दुकान उघडायचं आहे किंवा शेतीवर जायचं आहे, पण त्यांनी ते सध्या बाजूला ठेवलेलं आहे. तर त्यांनी त्याला विशेष महत्त्व दिलेलं नाही. उपाधी आणि उपाधीचं लक्षण सांगतात विशेषण. आता इथली उपाधी काय आहे? अंतःकरण धर्माशी संलग्न न राहणं. जो साक्षी त्याच्याशी संबंध अंतःकरणाचे असतील धर्म, प्रारब्धवशात देहात राहत असेल तरी त्याचा संबंध माझ्याशी काही नाही, अशा प्रकारचा भाव चित्तामध्ये ज्या वेळेला जागा होतो त्यावेळेला तो अंतःकरण धर्मनिष्ठ राहत नाही. शरीरात राहतो महात्मा पुरुष, पण तो उपाधीमध्ये राहतो. आणि जीव हा अंतःकरणाचे धर्म स्वतःवर लादून घेऊन सुखी होतो, दुःखी होतो, कर्ता होतो, भोगता होतो. चालेल. म्हणून याच्यातले हे दोन भाग लक्षात आले. संत जे होते ते उपाधीमध्ये, त्यांचेही प्रपंच होते. गृहस्थाश्रमात राहिले, गृहस्थाश्रमात राहूनही गृहस्थाश्रम नसल्यासारखे राहणं ही उपाधी. ते गृहस्थाश्रमात आहे, काही संबंध नाही. तर किती खरं तर प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागी, वैराग्याची निष्ठा प्रकटोने दाखवली. तर तेव्हा जसं निळबराय वर्णन करतात तुकोबरायांचं, अशा प्रकाराने आहे. पा चला याला काय म्हणतात? उपाधी. संत सगळे उपाधीत सांगा. उपाधीचं आणि विशेषणाचं लक्षण सांगतात. विशेषणात सांगतात पहिलं आपल्या धर्माचं वर्तमान जे दुसऱ्याचे ज्ञान करून उदाहरण सांगितलंय. जसं काळा घोडा, यामध्ये घोडा हे विशेष आहे. उदाहरण तुम्हाला सांगितलं. काळा घोडा आहे असं वाक्य उच्चारलं. काळा हा रंग घोड्याच्या ठिकाणी आहे, विशेषण आहे का उपाधी? त्याच्या सहित ज्ञान करून देतो. त्या घोड्याचं ज्ञान काळ्या रंगासहित होतो. काळा घोडा, तो काळा घोडा असं ज्ञान झालं. म्हणून ते काळा हा रंग विशेषण, घोडा हे विशेषण, आणि काळा घोडा हा विशिष्ट. लक्षात, काळा घोडा काय झाला? विशिष्ट झाला. त्याच्या धर्मासहित ज्ञान करून दिलं असं. आणि ज्या वेळेला त्या धर्मासहित ज्ञान न करता तटस्थ राहून ज्ञान करून देणं. दुसरं उदाहरण दिलं सांगा. उपाधीचं सांगतात आपण वेगळे राहून आपल्या धर्माचं ज्ञान करून देणं. आपण वेगळे राहून आपलं वेगळे राहून दुसऱ्याचे ज्ञान करून देणं याला उपाधी असं म्हणतात. आपण वेगळं राहिलं म्हणजे त्याचं ज्ञान. तर मी कोण आहे? तर ज्या वेळेला मी देह आहे असं म्हटलं की ते चैतन्य देहाशी संलग्न झालेलं आहे. आणि असे व्यवहार होतातही जीवाचे की मी देह आहे म्हणून. पण मी या देहात राहणारा आहे. देह ही माझी उपाधी आहे म्हणून मी देहावरून वेगळा आहे. तर तो ज्ञान तर करून दिलं ना. कारण मी हा दोन्ही ठिकाणी महात्मा पुरुष उच्चारताना मी आलो असाच म्हणतो का आलोच म्हणतो? त्याच्यातही मी असतो, पण त्याच्यात त्याची उपाधी असते. आणि जीव मी आलो या म्हणण्यात देह धरलेला असतो. म्हणून जीवाने देहाला धरलं. आणि ज्या वेळेला महात्मा पुरुष तो उपाधीमध्ये राहून ब्राह्मी भावाचा अनुभव घेत असतो. त्यासाठी उदाहरण दिलंय कर्णशुष्कुली. तसा कर्णशुष्कुली ही म्हणजे कानाचा चाफा. हा याच्या आतमध्ये श्रोत्रेंद्रिय आकाशाचा जो भाग आहे त्याला श्रोत्रेंद्रिय म्हणतात. पण मग आपल्याला जर कान दाखवायचा झाला तर कुठे दाखवता? चाफ्याला दाखवता. चाफा म्हणजे श्रोत्रेंद्रिय नाही, पण त्याची राहण्याची जागा.
म्हणून कर्ण शुष्कुली, कानाचा चाफा हा श्रोत्रेंद्रियाची त्याची काय आहे उपाधी आहे. आणि ज्ञान तर झालं म्हणून वेगळं राहून ज्ञान करून दिलं. काळ्या घोड्याने तसं नाही केलं. काळ्या घोड्याने काळा घोडा काळ्या रंगा त्या घोड्यावर टाकून त्याचा विशिष्टाचं ज्ञान केलं. उपाधीने युक्त तो उपाधीने युक्त तो उपहित आणि विशेषणाने युक्त तो विशेष. सोपा विषय आहे. थोडासा अभ्यास केला की लक्षात येईल. पण हे ज्या वेळेला कळेल की त्यावेळेला आपण विशेषण म्हणून राहतो का उपाधी म्हणून राहतोय. आपण जीवन जगताना हे जीव उपाधीत राहतात का विशेषणात येतात. आणि विशेषणात आल्यामुळे कर्ते भोक्ते होतात. तो कर्ता भोक्ता का झाला विशेषणात आला म्हणून कर्ता भोक्ता झाला. एरवी तो कर्ता भोक्ता नाही. चैतन्याच्या ठिकाणी कोणतेही कर्तृत्व भक्तृत्व आदी धर्म नाहीत. साक्षीत्व धर्म सुद्धा नाही. त्याला आम्ही साक्षी म्हटलं तरी चैतन्य कोणी साक्षी झालं तेव्हा नाही. पण आम्हाला काहीतरी एक संज्ञा करावी लागते आणि ती संज्ञा त्या चैतन्याला ओळख पटण्यासाठी केलेली खून. तर त्याचं नाव साक्ष असं होतं. वास्तविक चैतन्यात साक्षी भावही नाही जीव भावही नाही. ते निखळच आहे. पण मग त्या आभास जो नावाचा प्रकार आहे की जो अंतःकरणामध्ये काय झालेला आहे प्रकाशित चैतन्याचा एक प्रकाश आभास याच्या ठिकाणी तुम्हाला हा आल्यामुळे जीवपणाला हे चैतन्य आल्यासारखं वाटतं. वास्तवात ते येत नाही. तसा कोणताही जीव आत्ताही बद्धच नाही. पण त्याने तशी समजूत करून घेतलेली कुणी जीवाने तशी समजूत करून घेतलेली की मी बद्ध आहे मी असा आहे. ज्या दिवशी बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशे. म्हणून हा ब्रह्माभ्यास जर केला तर तो तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंचम ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः तो नित्याने करायला सांगितले. चला आपण कधी का होईना करतो. थोडा का होईना पण हळूहळू सवय लागेल वृत्तीला. ती वृत्ती एका जागेवर बसत नाही. जीवपणाला प्राप्त झालेली वृत्तीला जास्त अभ्यास दिल्यावर तिचं लय डोकं दुखायला लागलं. असं सांगा. कानाचा चाफा ही श्रोतेंद्रियाची उपाधी आहे. आणि उपाधी म्हणजे उपहिताने जे युक्त असतं त्याला उपाधी म्हणतात. उपाधीने युक्त असतं त्याला उपहित आणि त्यावेळेस ते अंतःकरण साक्षी भाव असतं त्यावेळेस उपाधी असतं. आणि ज्या विशेषणाने युक्त असतं त्याला विशिष्ट म्हणतात. आणि ज्या वेळेस अंतःकरण विशेषणाने युक्त असतं तेव्हा तो जीव होतो. विशिष्ट झाला की जीव आला. जीव भाव प्राप्त एकत्र राहणं असं होत नाही बरं का. कारण एक चैतन्य त्याच्या ठिकाणी असणार स्वरूप चैतन्याचा हे स्वतंत्र आहे. अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षी नाही आणि जीवही अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी नाही. एवढंच म्हणून हा सच्चिदानंद स्वरूप ते परमतत्व आहे. ते कधी संग त्यांनी केलाच नाही. पण संग नसताना जीवपणा कसा आला म्हणून त्याची संगती शास्त्राने लावलेली की तो विशिष्ट बनला. मग विशिष्ट बनताना आभासासहित अंतःकरण आणि अधिष्ठान साक्षी चैतन्य या तिघांचा मिळून जीव झाला. हे कळाल्यावर मोक्ष कसा होतो हे कळेल. ज्याला जीव कसा झाला हे चांगलं कळालं त्याला त्या जीवाला मोक्ष कसा होतो हे कळेल. ज्याला जीव कसा झाला हेच कळालं नाही तर मग नक्की मोक्ष कोणत्या कशाला द्यायचा आणि कोणाला मोक्ष होतो हे कळेल. ब्रह्मचैतन्याला मोक्षाची गरज कारण ते कधी बद्धच झालं नाही. पर अंतःकरण हे स्वभावता अपंचकृत पंचमहाभूतांच्या अर्ध्या सत्वगुणाचं कार्य असल्या कारणाने त्याला मोक्ष द्यायची गरज नाही. अंतःकरण जडच आहे. ते स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्याचंही ज्ञान होत नाही. असं ते अचेतन स्वरूप आहे. पंचमहाभूत अचेतनच आहेत. त्यांना सच्चित आस्ती भाती प्रियरूप केलं कोणी तर या आभासाच्या द्वारे झालेलं आहे. बरं आता आभास नुसता आभास म्हटलं तर तोही सिद्ध होत नाही कारण चैतन्याचा विकार होत नाही. म्हणून आभासाची उत्पत्तीच होत नाही. म्हणून जीवाची संगती सांगायला फारच कठीण. पण मग जेवढी सांगितली आता जसं विद्यारण्य स्वामींनी संगती सांगितली आभासाच्या द्वारे किंवा साभासयुक्त अंतःकरण साक्षी चैतन्य ज्याचा अधिष्ठान या तिघांना मिळून काय म्हणावं किंवा आभासासहित अंतःकरण म्हणजे विशेषण
आणि विशेष म्हणून साक्षी चैतन्य या दोघांचा मिळून काय होतो? विशिष्ट जीव. हा विशिष्ट जीव असा होतो. तर तेव्हा अशी ही संगती झाली. पण आता विशिष्ट झालेल्या पदार्थाचं विघटन करायचं, बरोबर ना? विघटन करताना तुम्हाला ज्याचे त्याचे धर्म जर कळाले तर विघटन करणं सोपं होतं. जसं अंतःकरणाचे स्वतःचे धर्म, मग अंतःकरणाकडे कर्तृत्व भोक्तृत्व येत नाही खरं तर, कारण ते जड आहे. त्याला कर्तृत्व भोक्तृत्व येईल कसं, हा विषय पुढे येणार आहे. बरं आभासाकडे म्हणावं तर आभास हे विकारी आहे आणि चैतन्याचा आहे, ते तरी कसं काय करेल? आणि साक्षी चैतन्य तर तटस्थच राहिलेलं आहे, ते काही भानगडीतच पडलेलं नाही. आणि म्हटले म्हणजे जीवपणा आलाच कसा काय? तर ज्या वेळेला तीन एकत्र झाले, नागवेलीचं पान माहिती तुम्हाला? नागवेलीचं पान खातात का? काही खातात? खायचं नाही खायचं तो धर्मशास्त्राकडे तिकडे जा तुम्ही विचारायला. पण नागवेलीच्या पानावरती ते बसलेले असतात आपले, ते चुना लावतात, नंतर त्याला कात लावतात है ना, त्याच्यात काय टाकतात ते, आणि मग ते सगळं मिळून खाल्लं जातं. आता पहिली गोष्ट, तीनच गोष्टी, तर पुढं काय टाकतात ते जाऊ द्या. एक नागवेलीचं पान आहे, त्याच्यावरती चुना लावलेला आहे आणि कात लावली, तीन गोष्टी लावल्या. आणि खाल्ल्यावर कलर कोणता आला? पानाचा रंग हिरवा आहे, चुन्याचा रंग पांढरा आहे, काताचा रंग लालसर थोडासा असतो, थोडासा विटकरी रंग असतो. मग आता ह्यांचे रंग वेगळे आणि त्याच्यात लाल रंग आला कस काय? तर तो जीवपणा आहे, म्हणजे तोच काय आहे? जीवपणा आहे. म्हणून जसं पान पण खाल्ल्यावर लक्षात येते की हे लाल झाल्यावर आता तीनच पदार्थ, पहिले तीनच होते, आता बरेच काय काय टाकतात. सुपारी एक टाकत होत्या, रसन इंद्रियाचं तिन्ही मध्ये चुना आणि कात आणि पान हे तीन महत्वाचे घटक आहेत. तसा लाल रंग हाच काय विशिष्ट, हा विशिष्ट झाला का नाही? मग तिने एकत्र करून गेलं की विशिष्ट. पण तसा आता हा दृष्टांत इकडे कमी पडेल कुठं, नाहीतर असा विशिष्ट झालेला या नागवेलीच्या पानाच्या दृष्टांताने, तर मग तो कधी पुन्हा आणखीन होणार नाही, तो कायमस्वरूपी त्या परिणामाला प्राप्त झाला. तसा जीव हा परिणामाला प्राप्त झालेला नाही, तर तो जीव याचं विघटन होतं, कारण याच्यात असंग पदार्थ मिसळलेला आहे. असंग कोण आहे? चैतन्य. आणि अचेतन पदार्थ अंतःकरण, म्हणून यांचं विघटन होतं. फक्त आभासाची अंतःकरण निष्ठ जो आभास अंतःकरण धर्माला धरून होता त्याची समजूत बदलली. भाऊ सांगायचे शनिवाडीचे, हा तुमच्या समजूत बदलली की तुम्हाला प्रभाव दिसला पाहिजे. ज्याची समजूत परमार्थ करूनही बदलतच नाही, तर मग त्याच्यावरती म्हणजे त्याला ते कळत नाही असं होतं. आणि समजुतीत बदल घडणं, काय समजूत बदलली आपली? अरे मी अंतःकरण धर्माने युक्त नाही, माझ्याकडे जीवपणा कोणताच नाही, मी देह नाही, कारण देह सुद्धा पंचमहाभूताचा आहे. पंचदशीमध्ये याचा पंचमहाभूती विवेक केला, पंचकोश विवेक केला. त्यावेळेला सांगितलं की तुम्ही त्याच्यावर भिन्न असे आहात, आणि त्याच्यासाठी तुम्हाला जीव काय हा कळाला की मग हा पुढची प्रोसेस येईल लक्षात. तर चला काय वाचा पुढे, कुठं आलंय? अंतःकरणाधिष्ठान चैतन्य, पान नंबर 31. हा, अंतःकरणाधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी वास्तविक साक्षीत्वही नाही आणि जीवभावही नाही. अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीत्वही नाही आणि जीवभावही नाही. अज्ञानी जीवास साक्षी ही सुद्धा संज्ञा त्या अंतःकरण उपाधीच्या द्वारे आलेली. जेवढ्या भागाला अंतःकरण उपाधी लागलं त्याच्यात काय आलेलं आहे? त्या चैतन्याला अधिष्ठान असणाऱ्या चैतन्य, त्याचं नाव साक्षी असं आलेलं आहे. बरं, त्याच्यात कारण आभासाची परत उत्पत्ती झाली, म्हणजे प्रकाश आलेला आहे. पुढे अज्ञानी जीवास आत्मस्वरूपाचे मी कर्ता भोक्ता आहे असे ज्ञान होते, त्यावेळी विशेषणाचे लक्षणाप्रमाणे अंतःकरणास विशेषण म्हणतात. कर्ता भोक्ता असं ज्ञान झालं की काय झालं? विशेषण झालं. कर्ता भोक्ता आहे का? चैतन्य कर्ता भोक्ता आहे? नाही. अंतःकरण आहे का? नाही. मग आभास आहे का? नुसता आभास तो बी नाही धरताय. यात हे तिन्ही एकत्र आले आणि विशेषण बनले की कर्ता. आता विशेषण कसं बनलं?
विशेषणाशी काय केला त्यांनी? संबंध झालेला आहे. त्या चैतन्याचा विशेषणाशी संबंध कसा प्रस्थापित झाला? आभासाच्या मार्फत. साक्षी चैतन्याने काहीच केलं नाही, पण आभासाने ते धर्म, अंतःकरणाचे धर्म स्वतःकडे लावून घेतले आणि आपली ओळख करून दिली. आपली म्हणजे चैतन्याची. मी कोण आहे? करता आहे. हा, करता भोक्ता आहे असा. म्हणून या जगात कोणी करता भोक्ताही नाही. वास्तविक पाहिला तर कोणीच करता भोक्ता नाही. पण त्याने तशी समजूत करून घेतली की मी केलेलं आहे. घर कोणी बांधलं? मी बांधलं. त्याच्यामध्ये अंतःकरण धर्मांचा अभ्यास केलेला आहे त्यांनी, म्हणजे त्याच्याशी जोडलेलं आहे ते. म्हणून तो करता भोक्ता याला तो प्राप्त झाला. आता कधी करता भोक्तापणातून केव्हा मुक्त होईल? नुसता मी ब्रह्म आहे असं म्हणून तो मुक्त नाही होणार. तर त्याला या धर्मांचा अभ्यास करावा लागेल की हे संसार धर्म, अंतःकरणाचे धर्म कोणते, आभासाचे धर्म, आभासाच्या ठिकाणी काय परिस्थिती आहे आणि चैतन्य कसं आहे. मी जर चैतन्य आहे तर चैतन्य तर असंग असं आहे, निर्गुण निर्विकार, ज्याच्यात विकार होत नाही, क्रियारहित असंग असं वर्णन केलं जातं. असा मी असेल तर मग माझ्या ठिकाणी हे संसार धर्म आले कुठे? तर आपल्या ठिकाणी चैतन्याच्या ठिकाणी नाही आले, तर कोणाच्या ठिकाणी आले? जीवाच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व धर्म आले त्या जीवाचे, आणि ते चैतन्यावर लादले गेले. म्हणून असलेला, मूळचा असलेला जीव जो ब्रह्म, तो म्हणायला लागला मी करता आहे. न तर ब्रह्म करता, आत्मा करता नाही, साक्षी करता नाही. चला, अज्ञानी जीवास आत्मस्वरूपाचे मी करता भोगता आहे असे ज्ञान होते त्यावेळी विशेषणाचे लक्षणाप्रमाणे अंतःकरणास विशेषण म्हणतात आणि ज्ञानवानास आत्म्याचे असंग ब्रह्मरूपे करून भान होते, म्हणून त्यास अंतःकरणास. का बरं याच्यात आणि आपल्यात काय फरक पडला? एखादा कोणी ज्ञानी पुरुष आणि आपल्यामध्ये काय फरक पडेल? जीवामध्ये. तर जीवाने अंतःकरण धर्माचा ताबा घेतलेला असतो. बरं, त्याची ती समजूत बदलत नाही जोपर्यंत अध्ययन करणार नाही, गुरुकृपा भगवत कृपा त्याच्यावरती नाही, शास्त्रकृपा नाही, तोपर्यंत त्याची ती अवस्था राहते. आणि एकदा त्याच्यात शिरकाव झाला, कारण आपण तर मनुष्य आहे आणि मानवासारखी बुद्धी कोणाला आहे? तेव्हा सगळ्यांना बुद्धी आहे, फक्त त्यांनी त्या बुद्धीचा वापर योग्य दिशेने केला पाहिजे. या ठिकाणी योग्य दिशेने केला पाहिजे. जर शास्त्राचं श्रवण करून उत्कृष्ट बुद्धी तयार झाली की त्या बुद्धीला कळायला लागतं. आणि काय कळतं म्हणतात? तर मी करता भोगता नाही. म्हणून ज्ञानवानास आत्म्याचे असंग ब्रह्मरूपा करून भान होते. भान या पदामध्ये जरी ज्ञान पदाचा अन्वय असला तरी भान याच्यात अनुभव असतो. अनुभव म्हणजे अनुभवाला प्राप्त झालेलं ज्ञान ते भान आहे. म्हणजे ते काय झालं? काय होतं? ब्रह्मरूपे करून भान होते. भान म्हणजेच ज्ञान, पण त्याच्यात अनुभवजन्य ज्ञान ते भान झालं. आणि जर वृत्तीजन्य ज्ञान ते ज्ञान झालं. भानामध्ये अधिक खोली आहे. भान झालं म्हणजे आपण नाही म्हणत का तो भानावर आला. भानावर आला बरं का. भानावर आला म्हणजे मी कोण आहे हे काय. एखादा मनुष्य बेशुद्ध पडलेला असेल तर म्हणजे काय झालं हो त्याचं? तो म्हणजे काय नाही, थोडासा बेशुद्ध झालता, पण सध्या भानावर आला. भानावर आला म्हणजे ज्ञानावर आला. कोणत्या ज्ञानावर? अहम देहास्मी, मी देह आहे. म्हणजे तो भानावर आला ना. तसा हे भानावर आले, पण कोणत्या भानावर? अहम ब्रह्मास्मी हे भान. मी ब्रह्म आहे हे भान. खरं भान कोणतं आहे? हेच भान आहे. चला, म्हणून ज्ञानी पुरुष हा उपाधीमध्ये आला, कारण त्याला भान झालं. जीवाचा विशेष भाग जो साक्षी, त्याच्या ठिकाणी कोणताही संसार धर्म नाही. जीवाचा विशेष भाग म्हणजेच साक्षी चैतन्य, म्हणजेच आत्मा. तर याच्या ठिकाणी काय नाही. मग फक्त साक्षी ही संज्ञा दिलेली, त्याला ओळख पटण्यासाठी. तेवढ्या चैतन्याचा आम्हाला कसं काय परिचय होईल? अंतःकरण उपाधी वान जेवढं चैतन्य आहे त्याचा ओळख कशी काय होईल? समजा खाली जाऊन उदाहरण दिलेले तुम्हाला की जसं आकाश तर कसं आहे, व्यापक आहे. पण व्यापक आकाशाच्या एका भागाला तुम्हाला बाहेर तोडायचं असेल म्हणून उपाधी लावली. कोणती? घटाची. घटाची उपाधी लावल्यावर ते घटात आकाश आलं का नाही?
घाटात आतून बाहेरून भरलेलं आकाश आहे, त्याचं नाव काय केलं तुम्ही? घाटाकाश. घाटाकाश म्हटल्यामुळे या आकाशाची काय हानी झाली? महाआकाशाची काहीच हानी झाली नाही, पण नाव तर आलं ना त्याच्यावर, आरोप आला का नाही त्याला? तसाच प्रकार एकच ब्रह्म व्यापक आहे म्हणजेच आत्मा, पण आत्मा ही उपाधी शरीर संबंधाने येते. कसा आता इथे साक्षी ही उपाधी कशामुळे आली? त्या चैतन्याच्या ठिकाणी म्हणजे संज्ञा आली त्याला, तर ते अंतःकरणाला अधिष्ठित झालेलं चैतन्य, त्याचं नाव साक्षी असं ठरलं. साक्षी हा बोध्या उदासीनत्वे सती बोध्या साक्षी असं तुम्हाला पाठीमागं सांगितलेलं आहे. साक्षी पदाचं लक्षण. विशेष जो साक्षी त्याच्या ठिकाणी क्लेशाधिक मानले बर तर वेदवचनाशी विरोध येईल. सर्व वेदवचने साक्षी सर्व क्लेशाहून रहित आहे असे प्रतिपादन करतात. बरोबर आहे. म्हणून साक्षीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे क्लेश अधिक नाही आहेत, म्हणजे दुःख नाहीये, पंच क्लेश नाहीत. क्लेशाधिक पदाने कोणते कोणते घ्यायचे? पहिल्यांदा अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. हे साक्षीच्या ठिकाणी. मरणाची भीती साक्षीला नाही, साक्षीच्या ठिकाणीही नाही, कारण ते तर नित्य आहे, तिथं कुठं मरणाची भीती येणार आहे. म्हणून साक्षीच्या ठिकाणी क्लेश नाही, पण जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून सुख दुःखादी धर्म ज्याच्या ठिकाणी असा हा जीव आहे. आणि तुम्ही कोण आहात? तुम्ही जीव नाही, तर तुम्ही ब्रह्मच आहात. याचा पुन्हा पुन्हा अभ्यास केला की त्या अभ्यासाच्या द्वारे दृढता तयार होते. फक्त मग ते पटेपर्यंत ते चित्त तसंच राहतं. एकदा पटलं ना, त्याच्या मनाला एकदा तो विषय पटला तर तो त्याच्यावर आरूढ व्हायला लागतो. म्हणून पुन्हा पुन्हा अभ्यास करून हा विषय पटवून घ्यायचा आहे, त्याच्यावर आरूढ व्हायचं आहे. कारण याचा फायदा काय असं जर म्हटलं, नाहीतर शब्दज्ञान किंवा पाठ आपला हा जरी पुण्य उत्पत्ती करत असेल तरी मोक्ष देण्यासाठी त्याच्या वैयक्तिक बुद्धीमध्ये काय झाला पाहिजे? ते अतिशय पटला पाहिजे. तेव्हा त्याला याचा मुख्य फायदा काय? आपल्याला सुटून जाणे, या जीवपणातून सुटून जाणे. मग जीवपणातून सुटून जायचं असेल तर जीवपणा कसा आला हे कळावं लागेल. आणि मग त्याच्यात मी ब्रह्म कसा आहे? तर मी चैतन्य स्वरूपामधला मी आहे वास्तविक, मी आभासातला मी नाही. आभास हा विकारी आहे आणि त्याने अंतःकरण धर्माचा ताबा घेतलाय, तर ही उलटी प्रक्रिया झाली. तुम्ही जसे पायरी चढत गेले ना, ते म्हणले आता उतरायचं कसं? म्हणजे जशी पायरी चढत गेले तशा क्रमाने खाली या. मी करता नाही, भोगता नाही, अंतःकरण मी नाही, आभास सुद्धा मी नाही, तर मी केवळ सच्चिदानंद ब्रह्मच आहे. आता हे विधिमुखाने बोललं. तर जसे चढले तसे उतरले. चढले म्हणजे जीवपणाला गेले, उतरले म्हणजे ब्रह्मपणाचे सामान्य स्वरूप बनले. जो जो मनुष्य विशेष बनलेला असतो ते तिथे विशेषण काम करत राहतात, विशेष धर्म काम करतात. विशेषणाने युक्त झालेल्या माणसात मनुष्य हा संकोचित पावलेला असतो खरा तर, तेवढ्याच मापाचा बनतो. पण ज्या वेळेला तो याचा अनुभव घेतो, स्वरूपाकडे जाईल, त्यावेळेला तो साक्षात ब्रह्मस्वरूप होऊन जातो, सत्सामान्य स्वरूप होतो, विशेष नाही. जीव हा कसा आहे? विशेष. आणि चैतन्य सामान्य, सत्सामान्य स्वरूप होणं, याचं नाव मोक्ष आहे. सामान्यत्वासिते सकळा सारिके दिसते तोय संगेन लिंबे भानोबिंब. तर त्या सामान्याप्रमाणे असणं हे यातलं वैशिष्ट्य आहे. चला सांगा. सर्व संसार धर्म विशेषण जे अंतःकरण त्याच्याच ठिकाणी आहे. विशेष जो साक्षी त्याच्या ठिकाणी क्लेशाधिक मानले तर वेदवचनाशी येते ना, सगळ्यांना कळतं ना. विशेष जो साक्षी, साक्षी म्हणजेच आत्मा, साक्षी म्हणजेच ब्रह्म. मग साक्षी ही संज्ञा कशी आली हे तुम्हाला पुष्कळ सांगितलं. चला, तर तेव्हा सर्व वेदवचने साक्षी सर्व क्लेशाहून रहित आहे असे प्रतिपादन करतात. सगळी वेदवचने साक्षी क्लेश रहित आहे. मग कसा आहे तो? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असा आहे. सत स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे.
क्लेश रहित असा आहे. त्याच्या ठिकाणी क्लेश यत्किंचितही नाही. यो वै भूमा तत्सुखम्. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमास्ती असं म्हटलं. यो वै भूमा तत्सुखम. भूमा हाच काय? भूमा म्हणजे ब्रह्म, सुख स्वरूप आहे. भूमावरून सुख नावाचा काही पदार्थ नाही. मग त्या भूमालाच देव म्हटलेलं आहे. पांडुरंग काय आहे? भूमा म्हणजेच पांडुरंग. आणि पांडुरंगाची खरी ओळख काय? सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण कर ठेवून जगण वाटप आहे भक्ताची. पांडुरंग म्हणजे नुसती मूर्ती नाही, मग तो कसा आहे? सच्चिदानंद, आनंदाचा कंद. तुकाराचे छंदे नाम घोषे. हा कसा आहे? आनंदाचा कंद आहे. तर तेव्हा असा, आणि मग त्याचंच नाव ब्रह्म आहे. म्हणून विठ्ठल ब्रह्म नोहे त्याचे बोलन ऐकावे. अरे विठ्ठल म्हणजेच ब्रह्म, आणि ब्रह्म म्हणजे विठ्ठल. त्याला उलट विठ्ठल ब्रह्म आहे हे ज्याला कळालं नाही, त्याला विठ्ठल सगुण साकार आहे हे कळालं तर चांगली गोष्ट आहे. आणि साकाराच्या भक्तीमध्ये लागला तर निराकाराच्या भक्तीत पोचतो. काय प्रमाण? सगुणी भजताने सगुणी भजता निर्गुणी पावले. सगुणाची भक्ती करता करता निर्गुण म्हणजे आपापच जातो. आणि भक्तीची परंपरा आहे, त्याचं ज्ञान चांगल्यापैकी जोपासना करते. भक्तीचे पोटी का कळत ते का करत राहतो. पण ज्ञानाचं अध्ययन करत जावं आणि नामस्मरण करत जावं. नामस्मरण आणि ज्ञान या दोनच गोष्टी फार सोप्या आहेत. आत्ता सगळ्यात सोपं काय? नामस्मरण. कुठे असताल तिथं ठाईचं बैसोनी आवडी आनंद टाळावा आणि नंतर विचारसागर घ्यावा. आणि कंटिन्यू विचारसागर नाही वाचत ना ते. आता काय करावं? आणि तसं जर केलं, ज्याची वृत्ती आहे ती एकाग्र होत नसेल त्याने आधी ध्यान करत जा. कारण ध्यान हे साधन दिलं. कोणाचं ध्यान? साकाराचं करा, विठ्ठलाचं करा. साकार स्वरूप विठ्ठलाचं ध्यान करा, नामस्मरण करा आणि विचारसागर अभ्यासाला घ्या. तुम्हाला अजून फरक पडलेला दिसेल. म्हणजे कळत नसेल तर, कारण ही शेवटी परंपरा तशीच आहे ना. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केली जी आज पळे होती, सिद्ध आणून लावलेली पत्नी गा. म्हणून आलो या परमार्थामध्ये आम्ही आलो. सांग. साभास अंतःकरण विशिष्ट जो व्यावहारिक जीव त्याचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही हे खरे आहे. बरोबर. साभास अंतःकरण युक्त असं विशेषणाने युक्त त्याला ब्रह्मा स्वरूपाकडे घेऊन जातात तर त्याचं ऐक्य घडणार नाही. त्याला पारमार्थिक जीवाचं ऐक्य घडतं असं सांगितलं जातं. तथापि जीव ब्रह्मरूप आहे असे म्हणण्यात जीव पदाने पारमार्थिक जीव बरोबर म्हणजे जीव पदाचे लक्ष जो साक्षी ज्याचे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही असे तात्पर्य आहे. असे तात्पर्य झालं. म्हणजे जीवपदाचा अधिष्ठान चैतन्य साक्षी. मग मी कोण आहे? केवळ साक्षी चैतन्यच आहे. आता माझा अंतःकरणाशी संबंध आल्यामुळे जीवपणाकडे आम्ही गेलो. म्हणजे आमचा प्रवास जीवपणाकडे झाला. तोच अध्ययन किंवा परमार्थामध्ये आले आणि प्रवास बदलला. आता संसाराकडे प्रवास नाही, आता प्रवास कुठे झाला? स्वरूपाकडे. म्हणून हे दोन वेगवेगळे प्रवास आहेत. एक जीव आहे तो संसारात गेलेला आहे, तो तिकडेच हरवला. केव्हापासून हरवला? अनादिकालापासून आला आणि आजही संसारातच गुंतून बसलेला आहे, दुःखच भोगतो. बरं, त्याला दुःखाचा नाश व्हावा अशी जरी इच्छा असेल तरी सामान्य इच्छा असते आणि त्याचा विनियोग तो फक्त विषय गोळा करून विषय मिळाले की दुःख गेला असं त्याला वाटतं किंवा सुखाची प्राप्ती झाली. आमचं जरा आता चांगलंच चाललंय. त्याचं ते काय विषयाचा असा वारात लागस तर लगेच दुःख सुरू होतं. म्हणून सुखाची जी इच्छा करून जीव संसार करतो तो दुःखीच होतो. पण तोच जर उलटा प्रवास सुरू केला, उलटा प्रवास म्हणजे ज्या दिवशी मन तुमचं सहकारी झालं त्या दिवशी समजून घ्यावं तुमच्यावर सगळ्यात मोठे उपकार झाले है ना. केले उपकार सांगू काय, बापण करी ऐशी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा, म्हणून आलो या देशा. हे संतांसाठी प्रमाण नाही वापरलेलं बरं का. हे बहुतेक कीर्तनकार संतांसाठी प्रमाण वापरतात.
हा केले उपकार सांगू काय, हे संतांचं प्रमाण नाही, हे मनासाठी केलेलं प्रमाण. म्हणजे मनाने माझ्यावर इतके उपकार केले, अंतःकरणाने माझ्या, म्हणून मी परमार्थ देशामध्ये आलो, नाही तर मी आलो नसतो. बापन करी ऐसे माय, कोणीच केलं नाही. खरे मग उपकार आपल्याच मनाचे आहे, अर्थात त्याच्यात भगवत कृपेचा अंश असतो. कारण मन ही नुसतं कसं उपकार करेल, तर पुन्हा भगवंताचीच कृपा तुम्हाला या माध्यमातून काम करताना दिसते. चला, वास्तविक बुद्धी देशात सर्वव्यापक चैतन्याच्या असणाऱ्या भागास फक्त साक्षी अशी संज्ञा मात्र केल्याचे सांगितले आहे. हा, त्याला संज्ञा असं केलेल्याचं सांगितलं आहे. हा संज्ञा शब्द पुष्कळ ठिकाणी येत असतो. चला, वस्तुतः ते दोन्ही एकच आहे. वस्तुतः एकच आहे, परंतु ज्यांना शास्त्र संस्कार नाही हा. त्यांच्या समजुती करता आता संज्ञा म्हणजे तरी काय असतं, थोडासा शब्दात फरक पडतो. आपण म्हणतो नाव, सरळ सरळ आपण काय म्हणतो त्याला, नाव. कोणत्याही पदार्थाला संज्ञा केली जाते म्हणजे नामकरण होतं. त्याची ओळख पटण्याकरता एक ठेवलेलं नाव जे आहे त्याचं नाव संज्ञा. आणि मग त्या संज्ञेच्या द्वारे संज्ञेचं काय होतं, ज्ञान होतंय, की जो तो पदार्थ आहे त्या पदार्थाचं ज्ञान होतंय. म्हणून जगाचे सगळे व्यवहार नामावरती आणि याच्यावरच चाललेले असतात. किती नाही म्हटलं तरी नाव कोणी सांगितलं तुम्हाला, हे कोणी सांगितलं असं विचारलं गेलं की तो कम्युनिस्ट काय सांगत असतो, नाव. कारण नाव नाही सांगितलं व्यवहारच होणार नाही. आणि रूप हे मायेचे, हे दोन्ही मायेचे, याला चांगलं जाणावं. नाम आणि रूप हे दोन्ही मायेचे आहेत. चैतन्याच्या ठिकाणी नामरूपाचा अत्यंत अभाव आहे, पण व्यवहार करण्यासाठी त्यांचा वापर केलेला आहे. इतकाच त्याचा भाग आहे, त्याच्यापेक्षा दुसरा काही नाही. आणि हे अध्ययन करणाऱ्या व्यक्तीने समजून घ्यावं. अध्ययन करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा नाम आणि रूप लावावं लागेल व्यवहार करण्यासाठी, का नाही लावायला लागणार. जगात जेवढ्या आता व्यवहार चाललेले ते सगळे नामरूपावर चाललेले, आणि त्याच्यात काय आहे, त्या फक्त त्याचा अहंकार धारण करणं हे हा गुन्हा आहे. त्या नामरूपाचा अहंकार धारण करणं हा गुन्हा आहे. कारण त्याने तर आम्हाला शिक्षा दिलेली जीवपणाची. जीवपणाची शिक्षा कोणी दिली, नामरूपाच्या अहंकाराने दिलेली. तर त्याचा अहंभाव धारण न करता, अहंभाव करा धारण पण चैतन्याचा करा, की अयम आत्मा ब्रह्म. चला, परंतु ज्यांना शास्त्र संस्कार नाही त्यांच्या समजुती करता जीव ब्रह्माची एकता, विशेषण आणि उपाधी यांची स्वरूपे सांगून सिद्ध केली आहे. हा, जीव ब्रह्माची एकता, उपाधी आणि विशेषण यांची स्वरूप पदाचा अर्थ माहितीये, म्हणजे आंतरसंग. विशेषण म्हणजे काय, विशेषण कसं तयार होतं, आणि उपाधी म्हणजे काय, उपाधी कशी तयार होती. त्याला 2 दृष्टांतही दिले, तुम्हाला दिले. घरी गेल्यावर चांगला अभ्यास करा, त्याच्याद्वारे दिलेले. कारण हा बेसिक अभ्यास आहे बरं. इथून पुढे तुम्हाला अंतरंगात शिरावं लागेल. पुढे जाऊन तुमचा हा अभ्यास कच्चा राहिला की जीव म्हणजे काय, तो ब्रह्मरूप कसा होतो, तर मग पुढे जाऊन अभ्यास करायला थोडंसं कठीण होईल. आणि काही शंका असेल तर लगेच विचारत चला, म्हणजे त्याच्यात लगेच निघून जाते. इतरांची बी निघते त्याही व्यक्तीची. स्वरूपाची थोडी व्याख्या. हा, स्वरूप म्हणजे जसा साखरेचं स्वरूप काय आहे हे तर तुम्हाला कळालं. समजा आपल्याला साखरेचा गोडपणा घालवण्यासाठी तिला पुष्कळचा प्रयत्न केला आणि घासू काढला, गोडपणा घासून काढला, तर काय गेला, म्हणजे गोडपणा हा साखरेचं स्वरूप आहे, तिखटपणा मिरचीचं स्वरूप आहे, आणि सच्चिदानंदत्व आत्म्याचं स्वरूप आहे. बरोबर आहे. आता जीवाचं स्वरूप काय, तर जीव कसा बांधला, तर जीवाचं स्वरूप काय, साभासयुक्त अंतःकरण है ना, म्हणजे आभासासहित अंतःकरण हे विशेषण, आणि विशिष्य भाग चैतन्य इज इक्वल टू जीव, हे त्याचं स्वरूप आहे. म्हणजे अंतरंगाला स्वरूप असं म्हणतात. ज्याच्याशिवाय जो पदार्थ सिद्धच होत नाही ते त्याचं स्वरूप आहे. ब्रह्म स्वतः ज्ञान स्वरूप आहे की त्याच्या प्रकाशामुळेच ज्ञान तयार होतं. इथं पुढची शंका झाली. तसा त्याच्या प्रकाशात ब्रह्म हे स्वतः ज्ञान स्वरूप आहे, आणि
म्हणून त्याच्या प्रकाशाने तर ते प्रकाशित होत स्वतः कसा होईल ते काही स्वतः करत नाही. विकारी होईल. तर त्याला उपाधी लागल्यावर प्रकाश येतो. त्याने प्रकाश टाकला म्हणून त्याच्यावर साक्षीत्व हाही भाव नाही, जीव भाव नाही. काही नाही. पण त्याचं दुसरं वैशिष्ट्य ब्रह्मस्वरूपाचं की ते व्यापक आहे. बरोबर आहे? नित्य आहे, म्हणजे देश औषधकाने व्यापक आहे, काल औषधकाने नित्य आहे, वस्तू औषधकाने अद्वितीय आहे, अद्वय आहे. हे त्याचं स्वरूप आहे. व्यापक, नित्य आणि अद्वय हे त्याचं स्वरूप आहे, म्हणजे ब्रह्माचं. म्हणून स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, हे त्याचं स्वरूप आहे. लक्षात आलं कशाचं स्वरूप? म्हणून ते आता आम्ही जरी म्हटलं आता ते स्वसंवेद्यत्व असं म्हटलं तर तिथं वेद्यत्व, वेद जाणणं असा शब्द येतो. तर त्याला त्याच्या ज्ञानासाठी इतरांची अपेक्षा नसते, स्वपरिनिर्वाहक आहे. कसं आहे? त्याला स्वतःची ओळख करून घ्यायला आणखीन दुसऱ्या ज्ञानाची गरज नसते. पण विश्वातले सगळे पदार्थ ज्ञानाच्या द्वारे म्हणजे वृत्ती ज्ञानाकडून जाणले जातात, असा भाग आहे. चला, तुमची शंका एवढीच होती फक्त की स्वरूप. तर त्याचा अंतरंग भाग, त्याचं नाव काय आहे? स्वरूप आहे. म्हणजे त्याचं थोडक्यात इकडे आपण जरी चिंतन करायला गेलो तर उपादान कारण हे काय असतं? पदार्थाचं स्वरूप आहे. त्यात उपादान कारणाचा अंतर्भाव आहे. अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावे. हा, ती अंतःकरण समजण्याच्या दृष्टीने म्हटलं तर आपण जसं ते एखादा पदार्थ घाटाच्या ठिकाणी काय आहे? मृत्तिका आहे. म्हणून घाटाचं स्वरूप काय आहे? मृत्तिकामय आहे. बरोबर? घाटाचं उपादान कारण मृत्तिका झाले. नंतर त्या मृत्तिकामय असं त्या घाटाचं काय आहे? स्वरूप आहे. तर म्हणजे मृत्तिका जर काढली तर घट सिद्ध होणार नाही. तसा तर त्याला काय म्हणतात? स्वरूप असं म्हणतात. दृष्टांताने सांगितलं तुम्हाला. चला, अंतःकरणाधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावे. ही अंतःकरणे अनेक असल्यामुळे साक्षीवर अनंतत्व आलेच. अनंतत्वाचा आता पूर्व पक्षाचा अनुवाद करता येतो. हा जो खाली पॅरेग्राफ आलेला आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? पूर्व पक्षाचा अनुवाद केलाय. काय म्हणला होता पूर्व पक्ष? ऐका, आता वाचा परत. अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावी. ती अंतःकरणे अनेक असल्यामुळे साक्षीवर अनंतत्व आलेच. अनंतत्वाचा एकत्वाशी विरोध आहे, म्हणून त्या अनेक साक्षीचे एक ब्रह्माशी एकत्व घडत नाही अशी शंका केली होती. म्हणजे याला काय म्हणतात? पूर्व पक्षाचा अनुवाद. कारण तुम्ही विसरले, मागचा विषय जो होऊन गेलाय 2-3 पाठाच्या पूर्वी, तर तोपर्यंत तर आम्ही विसरून सुद्धा गेलो. ते म्हणले परत आता काय करायचं? म्हणले आता तुम्हाला उत्तर सांगायचं आम्हाला. ते म्हणले कोणत्या प्रश्नाचं? तर तुम्हाला परत प्रश्नाचं ते मागं होऊन गेलेला विषय परत त्याच 3 ओळ, काय नाही, मागचा विषय झालेला पुढे आणून चिकटवलेला, पेस्ट केलेला तुमच्या भाषेत, त्या संगती लावायला. तर अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावं असं तो म्हणावे. ती अंतःकरणे अनेक असल्यामुळे साक्षीवर अनंतत्व आलेच. अनंतत्वाचा एकत्वाशी विरोध असतो. म्हणून काय म्हटलं? अनेक साक्षीचे एका ब्रह्माशी एकत्व घडणार नाही अशा प्रकारची पूर्वपक्षाने शंका केलेली होती. त्याला एकंदरीत आपला विषय असिद्ध करायचा होता. कोणता म्हणतात? तर जीवाचं ब्रह्माशी ऐक्य घडणार नाही. तर सांगा त्याचं उत्तर काय? समाधान असं आहे की व्यापक चैतन्याच्या म्हणजे ब्रह्माच्या ज्या कल्पित भागास अंतःकरण उपाधी आहे त्या भागास साक्षी अशी संज्ञा आहे. आता तिथंही कल्पित भागास म्हणजे ऐका बरं, व्यापक चैतन्याच्या म्हणजे ब्रह्माच्या ज्या कल्पित भागास. आता कल्पित भागास म्हणजे कसा? तुम्हाला जिथे जीव असतील तिथं कल्पित भाग करावा लागेल. ब्रह्म नाही कल्पित, जीव कल्पित आहे. म्हणून जीवाकडून हा याचा वापर केला. ब्रह्म तर ओतप्रत भरलेला अद्वय एकच पदार्थ आहे. देशकाल आता सांगितल्याप्रमाणे वस्तू परिच्छेद रहित एकच पदार्थ आहे. म्हणून त्याच्यात परिच्छेदही झाले नाही. आता कल्पित भाग कसा काढायचा? तर जसा भगवद्गीतेने काढला,
काय केलं, एकांशेन स्थितो जगत विष्टभ्याहमिदं कृष्ण मेकांशेन स्थित जगत असं म्हटलं. मग तिथं माझ्या एका अंशावर जगत आहे. मग तो कोणत्या अंशावर असा प्रश्न केला आपण, तर ते म्हणले नाही, कल्पित एक अंश धरा. कारण कल्पित पदार्थाकडून तो अंशाचा स्वीकार केलेला आहे, अधिष्ठानाकडून तो अंश स्वीकारलेला नाही. म्हणून जगात कोणताही जीव अस्तित्वात नाही, हा मुख्य सिद्धांत. पटेल का? जगात जीव नावाचा पदार्थच नाही. आणि जगात जीव नाही एवढंच नाही, जगत नावाचा पदार्थच नाही. म्हणजे अजातवादाच्या दृष्टीने जगत झालं नाही तर जीव कुठून झाला? ते नाही म्हणले, पण मग तुम्ही तर म्हणता आमच्या ठिकाणी आत्मा आहे. हो म्हटले, मग ते ब्रह्मव्यापक आहे. हा, मग आता त्याच्यात म्हणले एक कल्पित अंश धरावा लागेल ना तुम्हाला, म्हणून एक भाग धरला. लक्षात आलं का? म्हणून ब्रह्माच्या ज्या कल्पित भागास अंतःकरण उपाधी आहे, ब्रह्माचा कल्पित भाग नाही. तिथं लिहिताना तसं वाटतं ना तुम्हाला वाचताना की बाबा ब्रह्माच्या कल्पित भागाला, तर ब्रह्माच्या कल्पित भागाच्या ठिकाण माया स्वाश्रय आणि स्वविषय आहे. तसं अंतःकरण हे सुद्धा अस्वाश्रय, कारण तो कल्पितच आहे. माया काय आणि अंतःकरण, इकडं अविद्या आली आणि तिकडं माया आली. तसं कल्पित भागाला अंतःकरण उपाधी आहे. आता उपाधीच कल्पित आहे, म्हणून कल्पित भाग हे अंशाचा स्वीकार केलेला आहे तिथं चैतन्याच्या. चला, त्याला नाव काय केलेलं आहे? साक्षी अशी संज्ञा आहे. म्हणजे साक्षीचा भेद उपाधिकृत आहे, वस्तुगत नाही. वस्तुगत साक्षी अस्तित्वात नाही. मग अस्तित्वात वस्तुगत कोण आहे? ब्रह्मच, आत्माच. हा, ब्रह्मच अस्तित्वात आहे, कोणीही साक्षी अस्तित्वात नाही. साक्षी कसा झाला? उपाधी आहे. कुठं? कल्पित अंशामध्ये. एक पहा, स्वप्न अस्तित्वात आहे का? नाही. पण तुम्ही मानता ना, जोपर्यंत तुम्ही स्वप्नात आहेत तोपर्यंत तुम्ही स्वप्न कोणत्या अंशावर मानता? म्हणजे काय नाही, सत्यच आहे. कारण स्वप्न म्हणजे काय साधारण गोष्ट नाही, फार मोठा बलाढ्य पराक्रम होतो म्हटले महाराज. अख्खं जगत दिसतं. अख्ख्या जगात ज्याला गाडी घेण्याची इच्छा आहे तो स्वप्नात गाडी घेतो. कारण वासना जशी असेल तशी. गाडी घेतली तर ती काय अंधारात चालवली का? सूर्य बी मानावं लागेल, पृथ्वी मानावी लागेल. बरं, त्याच्यात गाडी चालवणाऱ्याला काय ऑक्सिजन लागेल का नाही म्हणून वायू मानावा लागेल. सगळीकडे फिरते म्हणजे आकाश मानावं लागेल. स्वप्नात तहान लागली तर पाणी पितो म्हणून जलही मानावं लागेल. म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश सगळी पंचमहाभूताची उत्पत्ती स्वप्नामध्ये होते का नाही? हा, स्वप्नात होते. तो पाहतो सगळं. हा, मग त्याने फक्त असं धरलेलं आहे की हे सगळं खरं आहे. कुठपर्यंत स्वप्नात आहे तोपर्यंत. जोपर्यंत स्वप्नात आहे, स्वप्नातून बाहेर आल्याबरोबर ती म्हणजे जागा, म्हणजे जागृत अवस्थेत आला, त्यावेळेला इतके सगळे पदार्थ कुठे नेऊन टाकले? तर ते म्हणजे कुठे गेले नाही, तुझ्या साक्षी चैतन्याच्या आश्रित अविद्येच्या परिणामाच्या द्वारे काय झालेलं आहे? हे स्वप्न पदार्थ पाहिले. अगदी समांतर प्रक्रिया इथं सुद्धा आहे. जेव्हा कधी तो ब्रह्मभावामध्ये जाईल त्यावेळेला जगताचा अत्यंत अभाव होईल. त्यामुळे जगत कुठे आहे? कल्पित आहे. आणि कल्पित पदार्थाचा नाश करावा लागत नाही, तर तो आपोआप हरपतो. ते विज्ञान निशेष करपे, अज्ञान हरपे, असं म्हटलं ना माऊलींनी. तर त्या आणि स्वरूप तर ज्ञान ते स्वरूपी होऊन जाईल. ज्ञान स्वरूपाच्या ठिकाणी जसंच्या तसं निघून जाईल ते. तर त्यावेळेला अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते. म्हणून साक्षी चैतन्याच्या ठिकाणी, म्हणजे चैतन्याच्या ठिकाणी साक्षीत्व हाही काय झालेला आहे? एक म्हणजे त्याला संज्ञा आलेली, त्याच्यात भेद निर्माण केला नाही. तर साक्षीचा भेद हा उपाधिकृत आहे, वस्तुगत नाही. म्हणजे वस्तुगत पदाचा अर्थ स्वरूपगत नाही. वस्तुगत म्हणजेच स्वरूपगत भेद नाही. स्वरूपगत भेद असता तर काय झाला असता? हा वेगळाच झाला असता. म्हणून स्वरूपगत भेद नाही. मग तो कसा आहे? उपाधिकृत. उपाधी जसे, म्हणून उपाधी ही नेहमी भिन्न राहते, वेगळी राहते. उपाधीच्या द्वारे भेद आलेला आहे.
म्हणूनच तुकोबराय म्हणतात, भगवंताला म्हणतात उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, तैसे मज करून ठेवा नारायण. तेव्हा उपाधी वेगळे तुम्ही, जगतरूपी भगवंताच्या ठिकाणी काय आहे, उपाधी आहे, आणि कारण म्हणून ते उपाधीवरून वेगळे राहतात. हा उपाधी शब्द आला बरं का तुकोबरायांच्या. तुम्ही कसे आहात, उपाधीत आहात, आणि आम्ही कसे आहोत, विशिष्ट आहोत. संसार निर्माण कोणी केला, आपण ईश्वराने निर्माण केला. संसार निर्माता कोण आहे या विश्वाचा, ईश्वर आहे. म्हणजे वस्तुगत वस्तू निर्माण कोणी केल्या, म्हणून ईश्वराने निर्माण केलेला हा संसार, त्याला उपाधी झाला आणि जीवाला विशेषण झाला. कारण तो म्हणतो माझं घर आहे, माझी शेती आहे, माझी मुलं आहेत. म्हणजे त्याने निर्माण केलेला संसार हा विशेषण झालेला आहे, आणि देवाने निर्माण केला तो त्याला उपाधी झालेला आहे. वास्तविक त्याला विशेषण व्हायला पाहिजे होता, आणि आपल्याला उपाधी व्हायला, कारण आपला नाहीच आहे. आणि नाही तरी आहे म्हणतो, आज जीवपणा आहे. नाही तरी आहे. आता त्यांनी निर्माण केला तर त्यांनी म्हणायला पाहिजे की मी जगत निर्माण केले, अनंत ब्रह्मांड निर्माण केलेले आहेत, मी याचा स्वामी आहे. तो म्हणतो आपण काहीच नाही, आपण काही निर्माण केलेलं नाही, आणि आपण काही निर्माण केलं नाही. इथलीच माती वापरली, घर बांधली, इथलंच पाणी वापरलं, इथल्याच विटा सिमेंट गज काय आणलं ते सगळं इथं आणलं. तर म्हणतो घर कोणी, माझं आहे. म्हणजे हा विशेषणाने युक्त बनलेला, वास्तविक याचं नाही. जमिनीवर मालकी सांगणाराने जमीन आणलेली का येताना नाही, मग तू कसं काय म्हणतो माझी. तर आपल्याला शेती आहे, 50 एकर शेती आहे. 50 एकर शेती कोणाची, म्हणजे माझी. तू आणली होती का, नाही. तू देह सुद्धा आणला ना, तर तुला देह दिलाय 5 आंचा उसना. म्हणून याला म्हणतात विशेषणात राहणारा. आणि ज्ञानाने काय होतं, त्याला ते वेगळं झालं. तो विशेषणात नाही राहिला की सुख दुःखापासून वेगळा होतो. विशेषणाची हानीच होते. विशेषणाची हानी झाली की याला वाटतं माझी हानी झाली, पण याच्या स्वरूपाची हानी झालीच नाही कधी. चला पुढे. साक्षी एकच आहे, कारण ब्रह्म सावयव नाही. ब्रह्म सावयव, सावयव नाही म्हणजे अवयववान नाही. अवयवाने युक्त त्याला सावयव असं म्हणतात. म्हणजे ब्रह्म निरावयव आहे, सावयव नाही. आणि सावयव पदार्थ हा सांश असतो, म्हणजे अंशाने युक्त असतो. ज्याच्यात स्वगत भेद असतो त्याला सांश असं म्हणतात, आणि अंशाने युक्त तो सावयव असं म्हणतात. द्रव्याच्या समवायी कारणाला अवयव असं म्हणतात, आणि समवायी कारण द्रव्याचं समवायी कारण त्याला न्यायशास्त्रकार अवयव असं म्हणतात. आणि समवायी कारणम द्रव्य असं द्रव्याचं लक्षण केलेलं आहे. जातीमत द्रव्यम गुणात्रयम द्रव्यम आणि समवायी कारणम द्रव्यम अशी द्रव्याची लक्षणं तर्कसंग्रहात जाऊन पहा. तर तुम्हाला माता सावयव कशाला म्हटलं, अवयवाने युक्त तो सावयव. पण मग तो अवयवाने कसा बनला, तर सांश झाला, म्हणजे अंशवान. आणि अंशवान पदार्थ का, अंशवान पदार्थ ज्या अर्थी आहे त्या अर्थी तो पदार्थ स्वगत भेदाने युक्त असतो. ब्रह्म हे स्वगत भेद रहित आहे, म्हणून सांश नाही, म्हणून अवयवही नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी काय नाही, म्हणून कारण ब्रह्म हे सावयव नाही. ब्रह्म सावयव नाही. चला, म्हणजे त्याचंही अंतरंग कळावे लागतात. शास्त्राभ्यास यालाच म्हणतात. तुम्हाला जरी मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणत राहिला, पण ते ब्रह्म नावाचा पदार्थ आहे कसा हो, हा जर नाही कळाला. म्हणून ब्रह्म पदार्थ कसा आहे याच्यासाठी प्रक्रियात्मक ग्रंथांचं अध्ययन करावं लागतं. नुसता वरचं अध्ययन केल्याने त्याला त्या तत्वाविषयीची, म्हणजे ब्रह्मतत्वाच्या शंका जशाच्या तशा राहतात. त्याला पाठाला बसल्यावर तो कदाचित म्हणेल मी ब्रह्म आहे, पण मी ब्रह्म, तू ब्रह्म कसा आहे असं विचारलं तर त्याला सांगता नाही येणार. कारण आमचे महाराज म्हणत होते बा तू ब्रह्म आहे, हे काय उत्तर नाही.
तर ते ब्रह्म नावाचा पदार्थाचा अंतरंग म्हणजे स्वरूप काय आहे आणि ते स्वरूप कसं सिद्ध आहे हे तुम्हाला मोठे मोठे त्याच्यात खंडन खाद्यादी ग्रंथ आहेत, त्याच्यामध्येही याचा विचार केलेला आहे. चित्सुकीसारखे ग्रंथ आहेत ब्रह्मसूत्रात. आणि याचा जोपर्यंत प्रक्रियात्मक ग्रंथांचा अध्ययन होत नाही तोपर्यंत त्याला ब्रह्म कळत नाही. म्हणून हे जे ग्रंथ आहेत ना, विचारसागर, वृत्तिप्रभाकर, हे फार पोषक आहेत याला. कशाला? किंवा या ब्रह्मस्वरूप माझं स्वरूप कसं आहे हे तुम्हाला कळायचं असेल तर याची आवश्यकता आहे. पुढे उपाधिकृत भेद असला तरी वस्तुगत भेद नसल्यामुळे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही. म्हणून हे अंतरंग सांगू राहिले, स्वरूप सांगू राहिले का नाही ब्रह्माचं. म्हणून त्याच्यात असे पहा की निरअवयव आकाश सर्वत्र व्यापक आहे. मगाशी म्हटलं तुम्हाला की घटाचा दृष्टांत आलाय पुढे. त्यातील 50 घटात असणाऱ्या व्यापक आकाशाच्या प्रत्येक भागास घट आकाशी आता संक्रांत झाली तुमची, तुम्ही जाऊन संक्रांतीला घट आणले, एवढे सगळे घटात प्रत्येकाने आपापलं घट आणल्यावर आकाश तुटलं का नाही? हो नाही. प्रत्येकाने घट आपापले आणल्यावर तेवढ्या आकाशाचे तुकडे तुम्ही तयार केले नाही केले, तर याला उपाधिकृत भेद असं म्हणतात. आकाशाची काहीच नुकसान नाही केली एवढ्या घटांनी. घट आले तरी आकाशाला माहित नाही आणि घट फुटले तरी आकाशाला काय आकाशाची हानी नाही केली तरी आकाश काय लागे नीट वाटे. एरवी घट फुटे लागे नीट वाटे, तरी एरवी काय चुके, ते काय चुकलंय का तेव्हा नाही. म्हणून आकाशाला धक्काच लावला नाही घटाने, पण तुम्हाला ओळख करण्यासाठी घटाकाश म्हणावं लागेल. पाणी घटात आणलं का आकाशात आणलं? आकाशात आणलं तर आम्ही आमचा घट काढून घेतो, तुमचं तुम्ही पाणी आणा. पाणी कशात आणलं जाधव पाटील? पाणी कशात आणलं? घटात आणलं का आकाशात आणलं? उत्तर योग्य पाहिजे. म्हणजे घटस्थित आकाश, त्या घटासहित आकाश दोन्ही काम करतात तिथं. नुसतं आकाश म्हटलं तर आमचा घट काढून घेतो, तुम्ही आकाशात पाणी आणा. बरं म्हणले घटात आणलं आम्ही आकाश काढून घेतो, घटात आण तरी जमणार नाही. पण घटाकाश तसाच प्रकार चैतन्याचा झालेला आहे. सर्वत्र व्यापक चैतन्य आकाशासारखं आहे आणि अंतःकरण रूपी उपाधी लागली. आला ना जीव भावाला प्राप्त झाला. चला, पण त्याला संज्ञेचा विषय घेतला होता तिथं. ते म्हणतात जसं घटाकाश ही काय झाली संज्ञा झाली. पण आकाशाला माहिती आहे का त्याला संज्ञा दिलेली? त्याला काही लोक घटाकाश म्हणतात, हे आकाशाला माहिती आहे का? नाही. ती घट आकाशे घटाच्या उपाधीने भिन्न भिन्न असली तरी व्यापक महाआकाशाहून भिन्न नाही. बिलकुल नाही. व्यापक महाआकाश जे सर्वत्र व्यापक आकाश त्याला म्हणायचं महाआकाश. महाआकाश ही संज्ञा काय झाली? सर्वत्र आपल्याला जेव्हा आकाश जे प्रतीला येतात हे आकाश महाआकाश, महत आकाश, महाआकाश. आता घटातला आकाश घटाकाश, आता दुसरा आकाश. जसं आता हे आपलं मंदिर आहे, या मंदिराचा हे मंडप आणि त्याला परिच्छिन्न केलं का नाही, आकाशाचा तुकडा पाडला या मंडपाने, मोठा आकाश. हाही त्याच्यावर काय झाला? आरोपच आला. वास्तविक सिद्ध करायला गेला तर नाही होणार. म्हणून मोठा आकाश किंवा मेघ आले, मेघ आल्यावरती मेघांनी काय केली? जागा अडवली का नाही आकाशाची, त्याचं नाव मेघ आकाश. हा शब्द प्रयोग येणार आहेत पुढे, अगोदरच परिचय करून सांगतो. म्हणजे मेघ आकाश. तरी मेघ आल्याने आकाशाला माहितीच नाही आपल्याकडे मेघ आले काय गेले, कारण ते त्याला जुमानत ते त्याच्या ज्या ठिकाणी मेघ आहेत तिथे आकाशाचा अभाव आहे का नाही? आकाश आहे. म्हणजे जिथे मेघ आहे तिथे आकाशच आहे. मेघ नावाचा पदार्थ त्याच्या दृष्टीने नाहीच, कारण आकाश अत्यंत सूक्ष्म अतिसूक्ष्म आहे आणि त्याहूनही सूक्ष्म असणारा आत्मा आकाशाहूनही सूक्ष्म अतिसूक्ष्म. त्याला सूक्ष्म म्हणता येत नाही, पण काहीतरी शब्द प्रयोग करावा लागतो. चला, घटाकाश घटाच्या उपाधीने भिन्न भिन्न असले तरी व्यापक महाआकाशाहून भिन्न नाही. महाआकाश रूपच आहे. बरोबर. त्याप्रमाणे
अनेक अंतःकरणांच्या उपाधीने साक्षी भिन्न भिन्न भासत असले तरी त्यांचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास काहीच हरकत नाही म्हणतात. आता सुखदुःखाधिक हे ज्ञानेंद्रियास व अंतःकरणास विषय नाही असे पूर्व पक्षाचे म्हणणे आहे. बरोबर आहे. तो एक मुद्दा आला होता, हा विषय संपला. मागचा होता जो की साक्षी म्हणजे काय हे त्याला नीट समजून सांगितलं आणि त्याच्यावर आलेली साक्षी ही संज्ञा कशी आलेली आहे. तर त्याला आम्ही म्हणतो साक्षी कारण काहीतरी एक संज्ञा केल्याशिवाय त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही. वास्तविक त्याच्यावर कोणताही साक्षीपणा आलेला नाही चैतन्याच्या ठिकाणी. आता सुखदुःखाधिक हे तो काय म्हटला होता की ज्ञानेंद्रियालाही कळत नाही, ज्ञानेंद्रियास जाणत नाही, म्हणजे ज्ञानेंद्रिय सुखदुःखाला जाणत नाही आणि अंतःकरणालाही विषय नाही, असं पूर्व पक्षाचं म्हणणं होतं. काय समाधान आहे ऐका. त्यात ज्ञानेंद्रिय अंतःकरणास विषय करीत नाही हे म्हणणे बरोबर आहे. अर्ध सत्य काय आहे, अंतःकरणा ज्ञानेंद्रिय ही सुखदुःखाला जाणत नाही, हे अर्ध सत्य बरोबर आहे तुझं. अंतःकरणे इंद्रियास विषय करीत नाही, बरोबर आहे. कारण सुखदुःख कुठे उत्पन्न होतात, अंतःकरणात, आणि इंद्रिय अंतःकरणाला जाणत नाही म्हणून सुखदुःखाचा विषय होत नाही हे म्हणणं बरोबर आहे. ठीक आहे, पुढे. पण वृत्ती ही सुखदुःखांना विषय करीत नाही म्हणून सुखदुःखे साक्षी भाष्य आहे. या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतः सुखदुःखे जाणतो असा नाही, तर अंतःकरणाचा परिणाम सुखदुःख रूप होतो तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुखदुःखात जाणते. म्हणजे अंतःकरण वृत्तीत साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो. असा विषय आलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तो काय म्हटला, साक्षी सुखदुःखाला जाणतो, साक्षी सुखदुःखाला नाही जाणत. आता वृत्ती आपलीच वृत्ती स्थिर करून ऐका परत. वृत्ती ही सुखदुःखाला विषय करत नाही, बरोबर आहे. म्हणून सुखदुःखे साक्षी भाष्ये आहेत असं जे पद वापरलं, या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतः सुखदुःखे जाणतो असा नाही. हे तुम्हाला मी त्यावेळेला सुद्धा शंका घेताना सांगितलं होतं की साक्षी हा सुखदुःखाला जाणतो. मग सुखदुःखाचं तर ज्ञान कसं काय होईल, तर ऐका. तर अंतःकरणाचा परिणाम सुखदुःख रूप होतो. सुखदुःख हा काय भाग आहे, अंतःकरणाचा परिणाम सुखदुःख रूप होतो. म्हणजे एक भाग झाला तर सुखदुःख रूप अंतःकरणाचा परिणाम झाला. आता अंतःकरणाच्या परिणामाला साक्षी नाही जाणत, तर पुन्हा अंतःकरणाचीच वृत्ती ज्या साक्षीच्या प्रकाशाने प्रकाशित झाली ती वृत्ती काय करत असते, सुखदुःखाला जाणते. लक्षात आलं. तो म्हणला वृत्ती ही अत्यंत सूक्ष्म असून जसं डोळ्यात काजळ घातल्यावर काजळाचं ज्ञान होत नाही म्हणून वृत्ती सुद्धा सुखदुःखाला जाणत नाही असा म्हटला होता मागचा अनुवाद पहा. तर असं नसून वास्तविक अंतःकरणात सुखदुःखांची उत्पत्ती, कारण अंतःकरणाचा परिणाम सुखदुःख रूप होतो. त्या अंतःकरणात असणारी तीच वृत्ती उठते आणि सुखदुःखाला जाणते. कशामुळे म्हणताल तर साक्षी चैतन्याचा प्रकाश हा त्याच्या बुडाशी असतो, म्हणजे अधिष्ठान रूपाने. म्हणून साक्षीने नाही जाणले तर वृत्तीनेच सुखदुःख जाणले, ज्ञानरूप वृत्तीने सुखदुःख जाणले. आणि हे आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणून चैतन्य सुखदुःखाला जाणत नाही, म्हणजे साक्षी सुखदुःखाला जाणत नाही हा विषय झाला. तर आपण मला वाटतं इथपर्यंतच थांबू, राहिलेला परत विषय घेऊ. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.